श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. न खाय भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. येत्या 13 जानेवारीला आहे भोगीचा सण. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा, या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ, सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे. या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात. भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते. या अग्नीत जुन्या लाकड वस्तू अर्पण केल्या जातात. ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात. लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो. लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे, ऊस, गूळ, नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो. या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे, दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे अशी भावना आहे. भोगी हिवाळ्यात येते. या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात, तसेच शेताला नवीन बहार येतो. घरात भोगीची भाजी बनवली जाते. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांगी, भरीत, चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे. तसेच भोगीच्या भाजीचा आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवला जातो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग, दुःख, अडचणी तर दूर होणारच आहेत. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नसून आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होणार आहे. तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरीही चालणार आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे दान करायचं आहे. आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्नान हे करायचं आहे. अगदी तुम्ही अंगाला तिळाचं उटणं लावलं तरीही चालणार आहे. तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केस देखील धुवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि विधीपूर्वक देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात, कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. तसेच माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून भोगीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे. भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजी बनवण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तर आपल्याला काय करायचं आहे,
हरभरा, पावटा, घेवडा, वांग, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, फ्लावर आदी भाज्या वापरून भोगीची भाजी ही तयार करून घ्यायची आहे. तसेच त्यासोबत आपल्याला बाजरीची भाकरीही बनवायची आणि त्या भाकरीवर आपल्याला थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत. सगळ्यात पहिली जी भाकरी आहे ती आपल्याला गाईकरता तयार करून घ्यायची आहे. त्या भाकरीवर आपल्याला जी भोगीची आपण भाजी तयार केलेली आहे ती ठेवायची. आता एक प्लेट घ्या, त्यावर भाकरी ठेवा, त्यावर आपल्याला ही भोगीची भाजी ठेवायची आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये काही वेळाकरता ठेवायची आणि त्यानंतर ही भाकरी जी आहे ती तिकडनं आपल्याला उचलायची आणि घेऊन जायचं गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी जी आहे ती खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे वाईट भोग आहेत, दोष आहेत त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते. त्यानंतर आवर्जून गाईला पाणी हे प्यायला द्यायचे. गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्याला चंद्रदोषापासून मुक्तता हे मिळत असते. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर हात फिरून आपल्याला बोलायचे की आमच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट भोग, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष हा दूर झाला पाहिजे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो भोगीच्या दिवशी करायचा. भोगीच्या दिवशी ही गोसेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, वाईट भोग दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.